नमस्कार मित्रांनो, महामराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून आपल्याला जर उपचारासाठी निधीची गरज असेल तर आपल्याला हा निधी मिळवता येतो अगदी सोप्या पद्धतीने. आता या अगोदर की याची पद्धत अशी होती की आपल्याला ऑफलाईन पद्धतीने अर्ज करावा लागायचा आणि हा अर्ज नंतर जिल्हाधिकारी कार्यालय असेल, मग कुठं मंत्रालय असेल किंवा जे मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे प्रमुख आहेत यांना जाऊन भेटावं लागायचं आणि ही सगळी किचकट प्रक्रिया होती. याला वेळसुद्धा लागत होता, कारण पेशंटला आपल्याला उपचार करण्यासाठी दवाखान्यात न्यावं लागायचं. मग दवाखान्यात न्यावा का ही प्रक्रिया करावं याच्यामुळं आपण खोळंबून जात होतो. मात्र आता यामध्ये राज्य शासनानं महत्त्वाचा असा बदल केलेला आहे, कारण आता ही प्रक्रिया केलेली आहे ऑनलाईन. आता ऑनलाईन झाल्यामुळं फक्त यासाठी 8 तासामध्ये आपण अर्ज केल्याच्यानंतर 8 तासामध्ये यासाठी मंजुरीसुद्धा ऑनलाईन पद्धतीनं मिळणार आहे. मग आता यासाठी प्रक्रिया कशी असणार आहे, याला कागदपत्र कोणते लागणार आहेत, अर्ज कुठं करायचा, कसा करायचा, आणि त्याहून एक महत्त्वाचं की आपल्या जिल्ह्यामध्ये नेमकं हॉस्पिटल कोणतं आहे की या हॉस्पिटलमध्ये आपल्याला मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून उपचार करता येतात. ही सगळी माहिती आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून घ्यायची आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा, जेणेकरून ज्यांना गरज असेल ते याचा उपयोग घेतील. तर चला आपण सविस्तर माहिती जाणून घेऊ. तर मित्रांनो, यासाठी आपण अगोदर आपल्या जिल्ह्यामध्ये कोणते रुग्णालय आहेत हे अगोदर आपण बघून घेऊया. तर यामध्ये नोंदणीकृत रुग्णालये असतात आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहेत. आपण इथं जिल्हा निवडल्याच्या नंतर आपल्याला हे इथं दिसतात. आता सुरुवातीला आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये बघू. छत्रपती संभाजीनगरमध्ये इथं आपल्याला हे रुग्णालय आहेत, हे असे बघता येतात. आता बरेच सारे रुग्णालय आहेत. त्यामध्ये तुम्ही दुसरा जिल्हा निवडला जालनामध्ये बघितले तर तुम्हाला जालन्यातले दिसतील. जो जिल्हा निवडताल त्या जिल्ह्यातले तुम्हाला इथं हॉस्पिटल दिसणार. हे बघा, इथं आधार हॉस्पिटल, संतकृपा हॉस्पिटल, जोशी ॲक्सिडेंट हॉस्पिटल, अशा प्रकारे तुम्ही जो जिल्हा निवडाल त्या पद्धतीनं आपल्याला हे बघता येतात आणि तुम्ही घर बसल्या या वेबसाईटवर सहजरित्या बघू शकता. यासाठी महत्त्वाचं म्हणजे निकष व पात्रता काय आहेत. तर अगोदर आपण पात्रता बघूया. यामध्ये अर्जाचा नमुना डाउनलोड करा. तर ही जुनी पूर्वीची ऑफलाईन पद्धत होती, आपल्याला आता ही करण्याची गरज नाही. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या अर्जामध्ये दिलेल्या आजारांच्या यादीत आपला आजार आहे का हे तपासा. तर यासाठी आता नेमके आजार कोणते कोणते आहेत हे थोडक्यात आपण बघू इथं. तर इथं बघा, अस्थिमज्जा प्रत्यारोपण किंवा मेंदूरोग, भाजलेल्या दाह प्रकरणे, कर्करोग शस्त्रक्रिया, कर्करोगासाठी केमोथेरपी किंवा रेडिएशन उपचार, कॉक्लिअर इम्प्लांट, डायलिसिस आणि त्याच्या रकमासुद्धा इथं दिलेले आहेत. त्यानंतर विद्युत दाह, हातावरील प्रत्यारोपण, हृदयरोग, हृदय प्रत्यारोपण, हिप प्रत्यारोपण शस्त्रक्रिया, मूत्रपिंड प्रत्यारोपण, गुडघा प्रत्यारोपण, यकृत प्रत्यारोपण, फुफ्फुस प्रत्यारोपण, अपघात, वैद्यकीय व्यवस्थापन, नवजात शिशुरोग, लहान बालकांची शस्त्रक्रिया, रस्ते अपघाताशी संबंधित शस्त्रक्रिया, अशा प्रकारचे हे यामध्ये रुग्ण समावेश आहेत. आता यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट की यासाठी जी काही आवश्यक कागदपत्रे आहेत, तर या आवेदनपत्रासोबत आपल्याला हे कागदपत्र लागतात. तर आता आवेदन तर ऑनलाईन आहे, मात्र तरी पण आपल्याकडे आधार कार्डची प्रत असणं गरजेचं आहे. शिधापत्रिके म्हणजे रेशन कार्डची आवश्यकता आहे आणि तुमचं चालू आर्थिक वर्षातील उत्पन्नाचा दाखला हा 1,60,000 रुपयेपर्यंत असणं गरजेचं आहे. अर्जासोबत रुग्ण व अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो, रुग्णाचा जिओ टॅग असलेला फोटो, रुग्णालयाचा उपचाराचे अंदाजे खर्च, अपघाताप्रकरणी FIRची प्रत किंवा पोलीस डायरी जर आवश्यकता असेल तर, आजारासंदर्भातील वैद्यकीय अहवाल जो असेल तो, अवयव प्रत्यारोपणाच्या बाबतीत मॅचिंग रिपोर्ट. आता ह्या झाल्या सगळ्या गोष्टी, पण आता ह्या जमा करीत बसण्याची गरज नाही. ज्या आपल्याकडे यामध्ये आहेत आधार कार्ड, रेशन कार्ड आणि उत्पन्न, ह्या महत्त्वाच्या गोष्टी आणि रुग्णाचा फोटो. आता अर्ज केल्याच्या नंतर आपल्याला ऑनलाईन पद्धतीनं आपल्या अर्जाची स्थिती काय आहे हे सुद्धा आपल्याला बघता येतं. इथं अर्जाची सद्यस्थिती यावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला अर्ज क्रमांक टाकावा लागतो आणि मोबाईल नंबर टाकला की आपल्याला आपल्या अर्जाची स्थितीसुद्धा या माध्यमातून दिसत असते. आता महत्त्वाचा मुद्दा आहे की जर समजा रुग्णाला उपचार मिळवायचे असतील किंवा जी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष या माध्यमातून जर मदत मिळवायची, तर मग आता मदत कशी मिळवायची यासाठी अर्ज. तर आपण ज्या रुग्णालयामध्ये आपल्या रुग्णाला घेऊन जाणार आहात
त्याच रुग्णालयामध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत आहे आणि तुम्ही तिथूनच अर्ज केल्यामुळे ते जे काही बाकीचे हे कागदपत्र लागतात की ते नेमकं त्या पेशंटची काय स्थिती आहे, त्याचे रिपोर्ट काय आहेत, हे सगळं त्या हॉस्पिटलचे लोकच करणार आहेत. त्यामुळे जे आपल्याकडं कागदपत्र आहेत तेवढीच फक्त आपल्याला कागदपत्र देण्याची गरज भासणार आहे. त्यामुळं तुमच्या जिल्ह्यात जे रुग्णालय असतील त्या रुग्णालयात आपण जर नेलं तर यासाठी आपल्याला तिथूनच ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करता येणार आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जिल्हाधिकारी कार्यालयातून पण करता येतो, मात्र त्यासाठी आपल्याकडं मग या सगळ्याच गोष्टी असणं गरजेचं असतं. त्यामुळे त्याच रुग्णालयातून करणं आपल्यासाठी चांगलं राहील. आता अशी ही माहिती होती. मित्रांनो, आपल्याला माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त बांधवांना ही माहिती शेअर करा. धन्यवाद.